काय म्हणते? ऐका ना शामराव, मला आहे ना थोडंसं सामान द्या बरं. एक काम करा, आपलं पावशेर तुपाची बरणी का? गावरान तुपाची पावशेराची ना, ती एक बरणी द्या. अर्धा किलो रवा द्या. 2 किलो शेंगदाणे द्या. 1 किलो साबुदाणा द्या. 2 कपड्यात साबणी द्या. अरे एवढी यादी आहे तर मग व्हॉट्सअपला यादी पाठवायची ना. शामराव, ते व्हॉट्सअपला एवढं टाईप करायचं, तुम्हाला पाठवायचं, त्यात सकाळचं काम आवरायचं, आवरता त्यांचा फोन आला का मी सगळं विसरून जाते बघा. आता कपडे धुवायला बसले तेव्हा लक्षात आलं का साबण पण नाहीये. म्हटलं पहिले चलत सामानच घेऊन यावं आता. अरे इतर लोक आले का काय होतं ते म्हणते तुम्ही आले की कोणतं पटापट सामान काढून देता, आम्हाला उशीर करता. मग कसं होतं, तू व्हॉट्सअपवर यादी पाठवली ना मला, तर मला आणून देता येते ना, कोणाची अडचण राहत नाही मग म्हणायला. एवढी बडबड करू सर तुम्ही आधी मला आतापर्यंत सामान काढून दिलं असतं. पण जाऊ द्या पटकन, मला भूक लागली तर रवा करून खायचा एक तर. हे घ्या पैसे. 1100 रुपये झाले. हा, शेंगदाणे 200 रुपये किलो झाले. 2 किलो शेंगदाण्याचे 400 रुपये त्याच्याच झाले. हो शामराव, मी एवढेच पैसे आणले. एक काम करा, सगळं कॅन्सल करा, फक्त रवा आणि तूप द्या मला. झालं का मग एवढं कुटाणा करायचं? मग तेच होतं मग परत परत कुटाणे सगळा. काय बा तू बी ना, काय काय देऊ म्हणले आता? एक गावरान तूप आणि रवा. हा हा 250 रुपये झाले. याला पिशवी नाही घ्या एखादी. आता याला कॅरी बॅग द्यायची का? हातात घेऊन जा ना एवढं. घेते बाकीचे जमा करून टाकतो. वापस द्या पैसे परत. राहू दे ना, लागतात परत. नाही द्या. हे असं आहे बा तुझं. हा हे 250 रुपये परत. बरं का उशिरा खायला? ते 250 पण द्या ना परत. मग हे तसंच घेऊन जाते ना. म्हणजे कधीतरी तर म्हणा ना फुकट घेऊन जाय म्हणून. मी एवढं खाणार आहे का अख्खा तू पण शिरा? अहो त्याला करायला वेळ लागत नाही का? गॅस लागत नाही का? अवघड आहे बा तुझं म्हणलं. फुकट खायचं म्हटलं का लगेच यायचं असतं. बरं चला. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? काय चाललंय? काय नाही बा, चालली दुकानदारी. आम्हाला काय उद्योग, सकाळी उठलं का यायचं. एक काम होतं राव. अहो अशोकराव, एक काय 2 कामं सांगा ना राव. श्यामराव हजर तुमच्यासाठी का हवी करताना पण हो. एक 500 रुपये द्या कॅश, मी ऑनलाईन देतो तुम्हाला. आईला एकच नोट आली बा सकाळपासून. बरं जाऊ द्या, तुमच्यासाठी देऊन टाकतो. मारा ऑनलाईन त्या बारकोड वरती. मी तेच म्हणलं बा, शामरावकडेच काम होऊ शकतं, दुसरं नाही कोणाकडे होऊ शकत. ओके. बाकी काय उरकले उद्योग शेतीचे सगळे? हा झाले. बरं फ्लावर झाली काढून? हा झाली. काय बाजार भाव नाही भाव सध्या, शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही. तर शामराव काय म्हणता? नोट कुठून घेतली? आता ग्राहकांनी दिली. अहो डुप्लिकेट ही. काय? हातात घेऊन बघा ना, जाणवती लगेच. हा राव, कागद एकदम हे असा. तुम्ही घेतली तेव्हा बघितली नव्हती का? नाही ना राव, ते आपल्या गावात सुगंध नाही का, ती आली दिली पटकन टाकली गल्ल्यामध्ये मी. शाळेला आपल्या गावातून डुप्लिकेट नोट आले काय? अवघड झालं भाऊ आता. बरं मला दुसरी द्या ना, जायचंय मला जरा अर्जंट. अहो दुसरी एकच 500ची नोट होती. मग आता मला पैसे? मग तुम्हाला दुसऱ्या देतो मी, तुम्हाला 200च्या 100च्या देतो. हा चालतंय. कुठं झाला नाही आता अशोकराव मला. हा त्या ग्राहकडे जावं लागेल मला पटकन आता. बघून घ्यायच्या ना. राव बरं चला येऊ का? हा आता हे म्हणजे सोपं नाही. 500 आले, 250 सुट्टे दिली आहेत. 750ला बांबू लागेल मला. पहिलं जावं लागेल तिच्याकडे. बघितली असती. राव सुगंधा, अय सुगंधा, पटकन बाहेर ये बरं. ओ एवढे काय ओरडताय? आणि आले का लगेच? मी काय शिराबिरा केला नाही बरं का खायला. जा, अजून तर रवाच मी भाजायला बसली होती. तू शिरा राहू दे तिकडं. हे 500 रुपये धर तुझे, मला दुसरे 500 रुपये दे. म्हणजे तो काय छाप खायला टाकला काय? त्या नोटा दुसरीकडे चालेल कुठं तो या. मला ओरिजिनल नोट दे. ओरिजिनल म्हणजे? अहो ओरिजिनलच नोट आहे ना. डुप्लिकेट आहे ती. अयो डुप्लिकेट नोट आहे. मला विचारतो आता. अहो आता पण मला काय माहिती डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे? अहो ही मी नसं दिली, दुसरी कोण दिली असं तुम्हाला? सकाळपासून गल्ल्यात एकच नोट आली, ती बी 500ची, आणि ती बी मला कळलं नसतं. ते अशोकराव आले म्हणून कळलं मला. त्यांनी ऑनलाईन मारले, म्हणले 500 द्या. त्यांना लगेच कळलं, त्यांचे व्यवहार मोठे मोठे आहेत, त्यांना रोजचं कळतं. त्यांनी म्हणले अहो हातात घेतलं, लगेच कळलं कागद खोटा आहे म्हणून. तुम्हाला दुसरी 500ची नोट. चल. अहो दुसरी कुठून देऊ? मला ही नोट आहे ना जालू भाऊजींनी दिली बघा. ती जालू भाऊजीने कोणी देऊ? मला काय करायचं? मी तुला दिले सामान, मला 500 रुपये दे. माझ्याकडे पैसे नाही. एक काम कर, चला आपण त्यांच्याकडे जाऊ. मी कशाला येऊ? अहो चला ना पण माझ्यासोबत. तसं त्यांना खरं पण वाटायचं नाही. आईला लाभ ना पण चल, झापा झापा. बरं दरवाजा लावते. लाव.
तू जाले घेन तू आता वैताग जे डोक्याला कुठं शोधायचं त्याला काय माहिती आता काय माहिती डोक्याला वैताग नसतं सुन नकली नोट दिली ना बाई ते मला. बघ तिथं बसलाय. चला का हो काय तुम्हाला काही कामधंदे नाही का? काम नाही म्हणून तर बसले आहे का कुठं काम? ते दिसतंय आम्ही तुमच्या घरी गेलो होतो. तुम्हाला ही नकली नोट का बरं दिली? कोणती? कवा चालू केला धंदा यो ए माझी नाहीये ती नोट. तुम्ही काय मी कधी दिली तुला नोकली नोट? तुम्हाला पैसे आणून दिले नाही माझ्याकडनं उसने नेलेले. कोणते? कोणते काय कोणते? 500 रुपये. हा ते 5-6 दिवसांनी दिले ते रे. अहो तुम्ही 5-6 दिवसापासून दिले होते मला, पण मी खर्चच नव्हते केले कारण मी घराच्या बाहेरच गेली नाही. आता मग सकाळी घरातलं सामान संपलं तेव्हा मी यांच्या दुकानात गेले तेव्हा कळालं नोट नकली म्हणून. ती माझी म्हणून काय 5-6 दिवसाची नोट राहत असती वय बायकोड. किती पैसे येते जाते श्याम्या. तुम्हाला सांगतो मला आहे ना तुम्ही दोघं काही सांगू नका भाऊ मला 500 रुपये द्या जाऊन तिकडे उघड वाक्यात मी देणार नाही. ते पैसे यांनी मला दिलेले होते. सामान मी दिले तुला. याड लागलं काय माझ्या घरी काय कारखाना बिरखाना टाकला काय मी पैसे हे छापायचं? पैसे मला तुम्ही दिले होते. मला की नाही डुप्लिकेट नोट नको मला असले पैसे द्या. अरे सुगंध मी तुला दिलीच नाही नोट. 8 दिवस झाले त्याला तिला देऊन अरे माहिती पण ती म्हणती ना तिने खरंच येत नाही पैसे तर मग तेच पैसे येत खर्चच नाही केले मी, पैसे तसेच ठेवले होते. ते काय रे खोटं बोलून? मी आजच दुकानात घेऊन गेले आणि तुम्हाला 500 रुपयासाठी खोटं बोलून का जालू भाऊजी मी? तू कोणाकडून घेतली ते सांग. हा अरे श्याम्या मला डेपुटीने पेमेंट केलं त्यांनी मला 500 रुपये दिले. ते डेपुटी ते तुम्ही बघून घ्या, मला पैसे द्या. कोण? मला यांना द्यायचे. काय संबंध आहे माझ्याकून? घ्यायचे असले तर चला सगळे डेपुटीकड हे पैसे घेऊन काय मागं. मी दुकान सोडून तुमच्या हेडेत बसू का हिच्याकडे गेलं ही म्हणती जाले करतात जाल्या म्हणतो डेपुटी करतात गाव भरत्यात करत बसून दुकान देऊ सोडून मी आता. ओय लाल गाजऱ्या मला आहे ना मग तू वाटप बोलत नको. वाटप मला तू करायची 500 रुपये गरज दे. नाही. हा चल ओ द्या ना हो, मला त्यांना द्यायचे ना. ए, जा चला निघून मी नाही चला, देणार. चला. दर हे पैसे मला मग नाही, बाकी नाही, आपण माहिती डेपुटी ते तुम्ही घेऊन तुमचं दोघं तिकडं काही अरे नका आता घाला. तुला डेपुटीने दिले होते ना मग तो ठेव डेपुटीला दे ना तू आणि दुसरे घे. तुला कोण बोलायला लावले आमच्या दोघांना? अहो दोघांचं काय, तुम्ही माझ्याकडनं उसने पैसे नाही, मला पैसे पाहिजे लगेच आता. ए मी नाही देत सुगंधा. मी 8 दिवस झाले तुला दिलेले. काय कृप आहे का तुझ्या? मोबाईल काढून निघ बरं का मी आता. हे भाऊ दे ना 500 कशाला अडवून करतो राव मला दुकानात जायचंय. तुला सांगितलं ना, तुला माझा काही संबंध नाही लाल गाजऱ्या. मला मागवी नको ते जालू भाऊजी त्यांचा आणि तुमचा नाही, पण तुमचा आणि माझा आहे ना. तुम्ही माझ्याकडनं पैसे नेले होते ना, आणून दिले नाही. हे खोटे खाटे पैसे आणून दिले. मार खाल्ला असता मी दुसरी ठिकाणी गेली असती तर. जरा आपण दोघं जाऊ चला मग. डेपुटीकडे. चल. चल मला 500 घ्यायचे. यायचं नाही तो माग काय लाग यायचं नाही, मग 500 रुपये येतात. बघ कसा पळतोय. डेपुटी 500 द्या रुपये पहिले. कशाचे 500? 500 रुपये द्या. आता काय ते वर्गणी बिरगणी काय 500? काय 500? वर्गणी कशाची? मग सुगंधाने सामान घेतलंय. अरे सुगंधताईने सामान घेतलं मग तू 500 रुपये माझ्याकडून कम घेतो? अहो तुमच्याकडून मी तसं नाही झालं. मग? त्यांनी जी नोट मला दिली ना 500ची हा. ती खोटी. हा आणि खोटी तर मग मी काय करू? काय मी काय छाप का नाही काय माझ्याकडे? अहो मी बदलून द्यायला? ती नोट आहे ना मला जालू भाऊजीने दिली होती. हा. मला काय माहिती ती खोटी होती. हा, मी म्हणून- तशीच ती त्यांना दिली. मग जायला मागा ना तुम्ही माझ्याकडे काय आली? ज्याला म्हणतो ती नोट तुम्ही दिलेली म्हणून तुमच्याकडे आलोय मागायला. ए कोणची नोट मी कधी दिली तुला? डेपुटी मी म्हणणार होतो माझा विषय होता. याला काय बोलायची गरज होती? घे तू घे ना आता घे. नाही 500 रुपये घे ना. डेपुटी, तसं नाहीये. ह्यो जाले आहे ना ह्योच भामटा आहे. कोण? तुम्हाला सांगतो तुमच्या आळ घेतोय. तुम्हाला आठवतो ना मागच्या वर्षी योग्य त्या खोट्या नोटा आणल्या त्या 500. काय संपलं नाही का अजून ते? डेपुटी तुम्ही मला पेमेंट केलं तर हाकी नोट दिलेली त्या दिवशी. अरे ज्याला पेमेंट केलेलं 5-6 दिवस झाले तुला. आता मग कशावरून कळणार आहे की माझी नोट आहे म्हणून? त्याच्यावर गांधीच नाही. त्याच्यावर काढणार. हे काय गांधीजी नाहीत मग काय बापू कुठे बसलेत का नाही? इकडे दिसत नाहीत ना पण. अरे इकडे पण आहे अरे इकडे नाही राहू नाही ना. नोट आहे. मग मग खोटी आहे म्हणून तर आलो ना. अहो, मला बी नसतं कळलं. सुगंधाने दिली पटकन गाल्यात टाकून दिली. हा. पण ती अशोकराव आली होती. त्यांना ऑनलाईन पेमेंट लागत होतो. ते म्हणले ऑनलाईन मारतो मला कॅश द्या. मग त्यांनी मारले. त्यांच्या हातात नोट दिल्याबरोबर त्यांना लगेच कळलं कागदावरूनच की अरे ही डुप्लिकेट आहे. अरे पण ज्याला मी दिलेली नोट आहे की डेपुटी मी काय खोटं नाही बोलणार. तू काय बाना करू नका बरं का तुम्ही. नाही नाही, बाना बाना नाही आपला तुमच्या. काही संबंध नाही. ज्याला तुम्ही बघून घ्या. आपला पण आता मी जरी तुला दिली असली तर का माझ्या घरी काय छाप का नाही का? मी टाकसाल चालू तू इथं तेव्हा माझ्याकडून 500 रुपये नोट ही गेली म्हणून. बघ ते जाऊ दे तुमचं काय असेल ते असेल. मला 500 रुपये द्या दुसरे. मला दुकानावर जायचंय. आली हे बरं आहे राव तुझं. तुम्ही सगळीकडून फिरून माझ्याकडे बरे आले. आता 500 रुपये ज्यांनी सामान घेतलं त्याच्याकडून घ्यायचे. सुगंधा दे बरं 500. ओ द्या हो 500. दर आहे 500 द्या बाबा 500. दर घे. कोणते हे नाही ओरिजिनल द्या. आले चांगली पिढ आहे. ये रे बाईला काय म्हणतात ना ते. हा लईच राड आहे बा तुमचा. डेपुटी मला माझी अरे पण 500 काय मला माहित मी काय तुला ही नोट मी दिले का तुला? तुम्ही नीट चेक करा कुठून द्या आणली राव होती 500, काय मला दुकानावर झालं जायचंय राव. कोणत्या बंडल मधून काढली आठवणा. डिग्याला विचारा ना तुमच्या झुराळाला विचारा. त्याला माहित असते बंडल किती अहो, मोजून ते ठेवलं. विचार- अरे विचार म्हणतो झाल्या राजा. लक्ष्मी येती जाती
रोज कोण बंडल आणि भिंडल बघत बसतंय. द्या ना 500 चला जाऊ द्या. बरं एक काम करतो आता आहे ना सामान घेतले सुगंधाताईंनी, त्यांनी घेतली जालेकडून नोट, जाल्या म्हणतो माझ्याकडून घेतली. हा. तर आता मला बघावं लागेल मी कोणाकडून घेतली ती. हा आता तुम्ही काय पर राष्ट्रपती पर्यंत जाता का मग आता? राष्ट्रपतीपर्यंत नाही भाऊ, खोटी नोट आहे. गावात जर खोट्या नोटा आल्या चालला तर अवघड होईल. सरकारला सांगावं लागेल का तू नाव सांग. अहो, ती नोट फाडून टाकी मग बँकेत गेले होते येत नाहीत परत. फाडून टाकू दे ना, मग तो नुकसान थोडं तो हे होणार आहे. मग मला द्या ना 500. सुगंधा 500 दिन राव. हो द्या ना हो, तुम्ही असं काय करता एक हो? काम कर, तुम्ही सगळे तिघ जा, मी आधी याचा सोक्ष मोक्ष लावतो, कुठून आली आणि तुला 500 रुपये आणून देतो. आणि ते बी तुझ्याकडे देणार नाही मी, मग? मी देणार जालूकड. जालू ते हा, मग? सुगंधात ऐकून तुझ्याकडे. हा ये रे बाबा अवघड आहे भाऊ तुमचं. चल निघ, तुझ्याकडे नाही देणार, अभिमानाने माझ्याकडे देणार. हो, आम्ही मला नाही, पण ते पैसे मला आठवून द्या, आणून द्या, त्यांना द्यावं लागल, नाही तर माझ्या इथं बसतील ती येऊन. देतो. चाले आईले नोट कस काय माझ्याकडे आली काय कळा ना. तुला मी पगार कोणत्या दिवशी दिलाय? मंगळवारी नव्हता केला का? मागच्या मंगळवारी. तुम्हाला कुठून आले आठवण? तुम्ही झुराळाला बोला नाही, ते झुराळाला माहित असेल. कारण की एटीएम मधून मी जवळजवळ 7-8 दिवस झाले पैसेच काढले नाही. ही माझ्याकडे कुठून आली? अरे 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 आत्ता कळाली ही नोट कुठून आली. कुठून? बर तसे आहे काय? मी तरी म्हणतोय 7 दिवसापूर्वी मी काढलेच नाहीत पैसे, ना आले कुठून? कोण तू चल कोण दाखव, कुणाकडे? तू त्याला सांग. वर पटाच करतो गाडी आता मी. हे बघ त्याची तळमळ 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 500 नोटी करता. आणले ना, बरं हा? झालं द्या बरं. काय दे बरं? 500. अरे बेन लाजा, तुला वाटायला पाहिजे 500 नोट साऱ्या गल्लीत घेऊन हिंडतो. अहो, आणि खोटी आहे आमचं- मग काय करू? खोटी आली कुठून नोट? आली कुठून नोट खोटी? हा आता मला काय माहित कुठून आली, तुमच्यावर येऊन थांबली. हा का माझ्या घरी कारखाना आहे का? मी घरी बनवतो ठिकाणी मी चिक्के मारून. काय बोलतो शामराव? मला एक सांग, त्या दिवशी मंगळवारी याचा मी पगार केला हो, त्या दिवशी तुला ऑनलाईन पैसे लागत होते कोणाला ते टाकायचे. हा व्यापाऱ्याला द्यायची होती. हा हा मग मी ऑनलाईन तुला टाकले, तुम्हाला कॅश दिली 3000ची. हा हा मग त्याचं काय? मग त्याच दिवशी याला इथच पगार दिलेला आहे मी ते पैसे घेऊन. म्हणजे ह्यो एक काय भामट्या आणि माझ्याकडे घेऊन आला होय सुगंधाला परत. तुला आहे ना लयच काय मनाचा राहू डेपुटी सगळ्या मी आला. गावात हिंडला, हे तूच 3000 रुपये दिले. त्या दिवशी लागलं तर कॅमेऱ्यात बघ. नाहीच दिले तुम्हाला? हा दाद्या तोच कुठून का तो हे श्याम्या, तू नाही ना काय केलं? हो डेपुटी काय काय नाही तर बोलता मला राव चौकशी तुम्ही? करायला तू प्रत्येकाला याला मग मी किती श्रीमंत झाला असतो असं केलं असतं तुम्ही. आता अवघड झालं बा बनावट डेपुटी. नोटा करतात ना ते लगेच श्रीमंतीपणा दाखवत नाहीत. आधी लवून मधून खाते नंतर अचानक बाहेर येत. नाही नाही ह्यो तसाच करीत असेल. लय लाल गाळ कस लय आतून काळा डेपुटी. मसनी बिसनी घरात चेक करा याच्या. ए, जाल्या. तोय म्हणे सवय नाही मला. झाल्या मग मार झाल्या येतोय पैसे तुला परत, आता तू देऊन टाक. धर तुझे पैसे हा आणि दे त्या सुगंधाला. आता कशाला सुगंधाला द्यायचं? याच भांड फुटलंय काय सुगंधाला देणार आहे? हे पैसे फिरून फिरून माझ्याकडे आले राव. तसंच असतं, जशी करणी वैशी भरणी परत येत असतं. त्याच्यामुळे आपण आहे ना लोकांना काय देतोय आणि ते आधी बघायचं. हा ना राव बरं का? डेपुटी, ऑनलाईन आता दुसरीकडे गेले असते मग काय नाही, तू बदलून पडला असता. ऑनलाईनचा मी तरी- ऑनलाईन तुकडा पाडा. मग बरोबर आहे. सुगंधाला फोन लाव भो, ती मला मागायला यायला बसली. आता गप ना काय त्याला गप तिला ना. जाग करतो तिला आता. सांगावं लागत नाही ती आता पैसे याच्या दिले. चांगलं टाळलं त्याच्यामुळे आता हे काय म्हणत नाही. तू गप्प आता मला हे शोधावं लागेल डेपुटी, ही नोट मला कोणाकोण आली? ते बघा आता, पहिली 500ची नोट माझ्या हातामध्ये दे. खोट्या काल शामराव बांबू बसला राव सकाळ सकाळ 500ला तुला. राम राम दाजी. राम 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 झालो बा. हो बसा ना खाली बसा. असं आहे तुमचं. एकदा का गाडी निघाली आगानं गाडीवानी खालाडांग खालाडांग सरळ सरळ ती. आता रस्ता सरळ असल्यावर काय असं वाकडं तिकडे जाऊ? दाजी पण तुम्ही आता बाहेर दिसत नाही तू घराच्या. अरे काय झालं ना झाले, आता मला येऊन बरेच दिवस झाले सासूरवाडीला. हा माझी बायको आणि शामराव मला काय जास्त जाऊच देत नाही बाहेर. कमून माकड बिकड दिसतात का काय तुम्ही? आता ते म्हणतात तुम्ही बाहेर गेले लोक तुमची चेष्टा करता, माग टिंगल टवळी करता. त्या श्याम्याचं काय ऐकत जात हो दाजी. तुम्ही माग यायची काय पार्टी करायची. हा. कोणाने हो मटण व्हायला दाजीला जर म्हणलं ना 1 किलो मटण घ्यायचं, दाजी म्हणायचे 2 किलो. अरे काय झालं झाले, आता त्या फक्त आठवणी राहिल्या भूतकाळाच्या. कस काय? अरे आता माझी ढेरी अशी एवढी झाली, वाकडा तिकडा वाढलो मी, कोलेस्ट्रॉल वाढले. हा माझी बायको मला नॉनव्हेजच खाऊ देत नाही, मला घरी पण मटण खायचं बंद करून टाकलं तिने. आता बायकून डायरेक्ट बंद केलं. एकदम बंद केलं भो. तुम्ही टेन्शन कशाला घेता? एवढा मोठा जाल्या असल्यावर आजच्याला तुम्हाला चारिनार म्हणजे चारिनार. अरे चलो कधी बसायचं पार्टीला सांग, पार्टीला आजच्यालाच. कर खर्च मग. कोण?
दाजी येडेत का काय तुम्ही अरे आता तू सांगतो पार्टी करायची मग चल, माझ्या घरचे तर मला खाऊ देत नाही मटन. एवढा मोठा दाजी असल्यावर जाल्या घाबरतो का काय? जाजी तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही, एवढं भारी हॉटेल आहे आपल्याकडं, मस्त नॉनव्हेज बनते तिथं. अरे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलं की. आणि काळी भाजी जर अशी वरून ओतली ना खाली निसती बरे ना तरी तरीच येते. अरे नुसतं तोंडाला पाणी सोडतो, घेऊन चाल ना मग, चल ना जाऊ ना आपण लगेच. जाऊ ना मग, तुम्ही असल्यावर टेन्शन कशाला कर घ्यायचं? खर्च. खर्च हो मग ये नाही, अरे मी दाजी आहे ना. तुम्ही खर्च करायचा मस्तपैकी, तुम्ही खर्च करा. कोण कोण जाणार? कोण कोण म्हणजे आपण दोघच. श्यामेला अंदाज म्हणू नका बरं का, श्यामेला घ्यायचं नाही. मग डेपुटींना घेऊ. डेपुटीला कशाला घेता? डेपुटी आले तर आपल्याला पिता यायचं नाही दाजी. अरे काही नाही, नको, त्यांचे मी 2-4 पार्ट्या याच्या आधी खाल्लेल्या, एखादी पार्टी मला देऊ दे ना डेपुटींना. कोणाला? डेपुटीला तुम्हाला पार्टी द्यायची? अरे त्यांनी मला याच्या आधी 2-4 वेळा मटण खाऊ घातलं डेपुटींनी. घालू द्या ना मग. डेपुटी जर आले ना आपल्याला बसता यायचं नाही दाजी, खांब्या घेऊन मस्त ते. अरे ते मी सांगेल डेपुटींना, तू त्याची काळजी नको करू. ऐकते का डेपुटी तुम्ही? हा चल, त्यांना आपण आमंत्रण देऊ डेपुटी साहेबांना. मला फटकी ते मग सांगा पार्टी लागेल. तुझी आहे का माझी आहे? तुमची. हा, मग तुला फटवायचा काय संबंध? हो दाजी, पण एक गोष्ट आत्ता जाल्याच्या डोक्यात आली. मी मस्त घरी जातो, पारी बाजरीच्या भाकरी अरे मग तर एकदम तोंडाला पाणीच सोडलं राव तू परत दुसऱ्यांदा राव. 5-6 घेतो असा पिंटक बांधून आणि मग जाऊन मस्त चोरून चोरून आणू. किती वाजता जायचं सांग तू? जाऊ आज 4 वाजता. हा चल मग, चल आपण डेपुटींना आमंत्रण देऊ जाऊन. तुम्ही जाऊन द्या डेपोटीला आमंत्रण, मी तोवर भाकरीची सोय करतो. बर बर बर, मस्त कडक कडक भाकरी बनवून ना भाऊ मला, आणि तीळ लावून आण त्याला. बरं, जाऊ द्या. तिळाची भाकरी चुरून लय भारी लागते मटणा बरोबर. दाजी तुम्ही ना लय दामानी चला तर आपले धेम नंदी बाईलावानी, मी येतो तुमच्या सोबत, आपण दोघं जाऊ चल डेपोटीकडे. चल 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 चला. चल. केंद्र सुरे, तू काम तर करीत नाही, काम वाढून ठेवतो, हटकू करतो काय रे? तुला काम सांगितलं. तुमच्या हातापाय जीव तर राहिला ना. हा तू माय हातापाय जीव राहिला का? बघ मोबाईल चालू. हे ना खाऊ खाऊ गांडारला डेपोटी. नाहीतर काय? खाऊ खाऊ. ए, तू खायला देतो का? कोण टाकीन एक? ए वाद नको घालू. काय पैसे डेपोटी तुम्ही? अरे हे सोलर बसल्यावर सोलर म्हणजे गरम पाण्याचं. गरम पाण्याचं, हा ते आमचं पहिलं जरा थोडं हे झालं, नवीन टाकलं. ओ डेपोटी काय झालं तरी तुम्हाला यावं लागेल. थांबा आपण ते उचलो. मी बोलतोय मोठे माणसं. अरे, याला हीच लय घाण सवय. तू गप नाही यार, तू ते कोण वाद घालता त्याच्या आल्यावर तुला वाद कमी लागतो का? ते 4 जण आलेले आहे, त्यांचं थोडं जड सामान एवढं आहे. जड नाहीये. तू आहे ना एक काम कर, तू जा, तू कामच नको जा. एक काम कर, तू हे तिकडे ठेव, ते तिकडे ठेव, सगळे ठेवून तिकडे नको. जा जा पळ जा. त्याला हीच या डेपोटी आपण तो. पाडू नको खाली ते. ए दाजीच्या टाकला दाजी. मला ए अरे मस्ती बंद कर डिग्या. अरे मस्ती बंद कर डिग्या, जाय तो एवढा करतो. ज्याला तुला कळत नाही का लहान बरोबर? कळत नाही म्हणजे चांगलं आपलं ठेवलं मस्त आहे का नाही तुला? पलीकडे. उगा आपलं लहान बरोबर सांग, तुझं बसतो उगाच. पण डेपोटी काय झालं ना तुम्हाला यावं लागणार? कुठे यावं लागेल? कुठं म्हणजे? अहो आजच्याला पार्टीची सोय आहे आणि तुम्ही जर नाही ना आले, मी दाजीला म्हणलं मग कोणाची पार्टी ठेवली? कोणाची पार्टी ठेवली? कोणाची? काय रे तू हटकून करतो का रे? ए हो, तो मध्ये बसला डेपुटी. ठीक आहे, तू आहे ना हटकून करीत नव्हतं, त्याच्या जर एक बुक्का बसला ना तू काय करशील? जा तिकडे पळ. हे जाऊ दे. काय म्हणताय? ए चिंटू चल रे, चल तिकडं. अरे जा ना, आम्ही चांगले जा महत्वाचे ना, शब्द दोन बसायला मोठे लागलो. बोलताना मध्ये कुठं तू तोंड घालतो? पाचका केला सगळ्यांनी, पाचका केला, पाचका करायचं बरं, सवय जाऊ दे, त्या- लहान पोरांचं काय कुठं जावं लागेल म्हणतो? काय पार्टी? काय पार्टी म्हणजे? डेपुटी मी ठोकून छाती ठोकून सांगितलंय काय? दाजीला. काय? मी म्हणलं डेपुटी जर आले नाही ना, ज्याला पाठे येणार नाही तुमच्या सोबत. अरे पण ए, कुठं यार, तू जायचं? असं कुठं मला म्हटलं काही? ओ दाजी, काय म्हणले तुम्ही आता? चिंट्या मला दाजी, तुम्ही दाजी म्हणून शांत आहे. अरे मग तुला काय खाली म्हणू का मी? म्हणजे माझ्या घरी येऊन मला चिंट्या या बा. तिकडे चल रे. बैठला कसं नडवतोय? पाहू नाही तो बघितलं लाकडीचा का? पत्ता आहे का? मोठ्या माणसांसोबत नाही, तो आहे ना एखाद्या बाहेरला तो राग आहे ना, मी इथून काढून आहे ना मागं टाकीन बरं का? मागं जा, टाका. पळ जा घरी. एक काम कर. लेक तू आहे ना सकाळपासून काही खाल्लं नाही बाळा, जा खाऊन घे. आपला नाको राग नको. चिंटू अहंकार हा माणसाचा हे बघ, शत्रू सांगा आहे, बरं का? त्याच्यापासून नेहमी सदैव ताजी दूर इथं राहावं पळ. माणसाने. चल ताजी हे लहान पोर बेथरले आता, त्यांना वळण नाही राहिलं. बोला तुम्ही बसा. डेपुटी मुद्द्याचं बोला, हा, पार्टीचं काय सांगतोय बोल. पार्टी कोण देणार आहे काय म्हणलं? मी डायरेक्ट डेपुटी मी म्हणलं
जर डेपुटी जर आले नाही ना दाजी जाले येणार नाही अजिबात पार्टीला. हा मी लय हट्ट धरला दाजी. अरे तू कधी म्हटलं मला असं काही सांगतो का तू डेपुटींना? ओ दाजी तुम्ही नाही म्हणले का मी डेपुटीच्या लय पार्ट्या खाल्ल्यात म्हणून. हा असं म्हटलो मी. मी एकदा पार्टी चारीन म्हणून. हा बरोबर आहे, मग असं म्हटलो मी. मग कोण देते तेच पार्टी? मग. दाजी देऊ राहिले काय? हा दाजी देऊ राहिलीत मटणाची पार्टी. हा का? कुठं घरी? घरी नाही, नाही. बाहेर यांनी कोणतं तरी भारी हॉटेल सांगितलंय डेपुटी. हा का? हा आपलं ते हॉटेल नाही का खाल्लं. खायला पण मी एवढ्यात मटण कमी केलंय, नकोच वाटते राव बाहेर खायला. कोण? उगं वजन दाजी तुमचं बी वजन लय झालंय. अहो, डेपुटी माझ्या घरचे मला मटनच खायला देत नाही. मग हे वजन किती झाले? वजन माझं झालं 104 किलो. म्हणूनच म्हणत असते. हा रेश्मा मला चुकून पण मटन देत नाही खायला. अहो डेपुटी रेश्मा मला म्हणती तुम्ही खाऊ नका मटन, म्हणजे लवकर तुमचं वजन घटन. मग ऐका ना आमच्या बहिणीचं, ती तुमच्या जेव्हा करतात सांगती. ढेरी कुठं चालली? नाकाला लागायला लागली ढेरी तुमची. हो डेपुटी गप बसा. दाजीने जर गावरान कोंबडा बघितला ना त्यांची मनानीच लाळ गळती. दाजीला काय होते, मग तिकडे आता मुंबईमध्ये पुण्यामध्ये आहे ना गावरान काही खायला भेटत नाही. हा. मग गावाकडे आलो त्यांची इच्छा असते खायची. पण मला रेश्माताई काय म्हणली माहिती का, भाऊ या माणसाच्या तोंडाला नाही राहिलीच ये. मग काय करतंय, संध्याकाळी काल मटण आणत होतो म्हणली. बाहेर गेलं का बिर्याणी खाईन, मित्रात गेलं का मटण खाईन. ढेरी बघितली कशी करू, परत फिरायला जात नाहीत ना. हो डेपुटी त्याचं नका टेन्शन घेऊ. त्यांना वाटतंय ना आजचे दिवस खायचंय म्हणून खाऊ द्या ना. का लगेच वजन वाढणार आहे का? पण तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. जाले असले तिकूनच पळीत आणतो दाजीला. अहो पण डेपुटी एक दिवस मी मटन खाल्ले असं कुठं माझं वजन वाढणार आहे? अहो माणूस रोज तेच म्हणतंय, एक दिवस खाल्ला का वजन वाढत नाही, हळूहळू वाढत जाते. नाही नाही वाढणार नाही. तिकून पळीत आणलं का ऑटोमॅटिक. बरोबर. कोण कोण आहे पार्टीला? कोण कोण म्हणजे तुम्ही आणि दाजीन मी. श्याम आहे? श्यामेला कशाला घ्या? अरे त्याचा राग येईन श्यामेला दाजीत म्हणल्यावर. येऊ दे ना राग होय, बी घाला तर त्याला आपल्याला घ्यायचं. काय करायचं? नाही आपणच जाऊन तिघं. आणि मी याला बी नाही घ्यायचं तर का म्हणून म्हणजे. हे तुला आहे ना येताना रस घेऊन येईन मी उरलेला. चार डेपुटी प्रत्येक पार्टी तर मला रस घेऊन येतात. पार्टी म्हणजे काय, प्यायला नाही चाललो, खायला चाललो. अरे आम्ही ना डिग्यात 2 इकडे, किलो इकडे, मटन इकडे. घेऊन चाललोय. एखादा किलो मटन तर मी नक्की खाऊ शकतो. त्याचा उरलेला रस्सा तुला नक्की डेपुटीवर घेऊन येऊ दाजी, आम्ही. त्याच्यानं मटणाच नका सांगू, ते दिसते बारीक पण मटण हाणते लय जोरात. त्या मालकिनीला कळण आपण जेवायला चाललोय, आम्ही गपचिप जाणार आहेत आणि जेवण येणार आहेत. याड्यान करू नको. तुला येता मी पार्सल आणि तू जेवू नको. मी बरोबर तुला जरा गपचिप दे. मला नाही यायचं, जा तुम्ही. मी चालणार आहे. आणि डेपुटी हो, तोंड नाही फोडायचं तुम्ही, डेपुटी सांग फक्त. ऐका, शामरावला म्हणू नका. नाहीतर त्याच्या बहिणीला सांगितलं तर रेश्मा परत माझ्यावर रुसल. परत आमच्या नवरा बायकोच्या मटण खाल्लं म्हणून भांडणं होते. बरं बरं, तुम्हाला खायचं ते येतो भाऊ मी. किती वाजता जायचंय? किती वाजता मध्ये 4 वाजता आणि 2 किलो मटण घ्यायचं. बरं घ्या काय घ्यायचं ते, मी येतो बरोबर. हो डेपुटी हा. मला एक बोलायचं राहिलं काय राव. काय? दाजी म्हणते क्वार्टर बी घ्यायची म्हणून. दाजी नाही म्हणत, दाजी म्हणत नाही. मला कळत नाही का दाजी म्हणतो का? कोण? जाल्या म्हणतो, जाल्या. झाले नाही. बरं एक काम कर. दाजी तुम्ही मग म्हणले नाही खांबे घ्यायचं म्हणून आपल्याला. नाही नाही मग बोलून नाही दाखिलं ते पारावं. खरं सांगा ना डेपुटीला. डोळे मारतो ना दाजी, डोळे हा, मारतो. डोळे मारतो. कोणी मी डोळा मारला बरं, मी मग काय दाजी. म्हणतो, तुला घ्यायची ना थोडी घे, येड्यान करू नको. बरोबर. आणि घरी सांगू नको पार्टीला जायचं म्हणून. नाही तू मंडळी माझ्या मंडळीला सांगायची पार्टीला चालेल म्हणून. गपचिप जा. अहो मंडीला मी सांगून येणार. एक कडक मस्त बाजरीच्या भाकरी थापून आणतो. थपक थपक थपक. घरच्या भाकरी घेता का? त्याला एक काम कर, दारू प्यायची तर वडकाच पे. म्हणजे घरी गेलं तर पारीला वास बी न्यायचा आपला नवरा पेला म्हणून. वडका नाही त्याला आहे ना बोड खाबी चालती. तुम्ही फक्त काळजी करू नका. त्याला आहे ना मला सगळं नका जमत टेन्शन असतं. घेऊ. लय भारीतली पाणी निपची लय टाकून. भारीतली बाजू नका. लय भारीतली बाजली ना त्याची बायको तुमच्या मागा लागेल. एक काम मग त्याची करा. बायको डेपुटी. अहो वास कमून नाही आला आज कोणची प्याला हे विचारायसाठी त्याची बायको तुमच्याकडे येईल. हा बर 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 त्याच्यामुळे वास येऊ द्या. त्याला बायकोला वास सवय लागली. मी जातो आणि पारी लगेच भाकरी टाकायला लावतो. भाकरी टाकायला लाव लाग, पण माझ्या बायकोला नको सांगू म्हणून. कडक आणतो कडक. ए, भाऊ ऐक, ते भाकरीला तीळ लावून आणा भाऊ. तिळाशिवाय भाकर दाजी, खायला माझ्या सांग- चुलीवरची भाकर आण. दाजी बिना डोकं बदल झालं. तिळाची भाकरी संक्रांतीला खातेत. जर मटणात तीळ खाल्ले ना तर जाऊ द्या आता नको बोलायला. चल, चल. मला ओळखलं. पारूबाई रुपा खाऊ काय करीत होती? नाही पडले होते जरा झोपाव म्हणलं. एक काम कर ना, चूल पेटून ये ना 6-7 भाकरी कर ना. कशाला भाकरी? कशाला म्हणजे आम्हाला बाहेर जायचे पार्टीला. कुणाला बाहेर जायचे? कोणाला? कुणाची पार्टी? दाजी पार्टी देऊ राहिली. मग दाजी पार्टी द्यायला लागल्यात मग त्यांना सांगा ना भाकरी आणाय. मला का सांगताय भाकरी बनवाय तुम्ही? येडी का काय? दाजी एकदा मागच्या वेळेस जेवायला नव्हते आले का आपल्या घरी? हा तर म्हणले बाबू नाद नाही करायचा. झाल्या तुझ्या बायकोचा काय भाकरी बनी ती चुलीवरची तिळ बिळ टाकून काय कडक भाकरी थापी ती.
खाईन ना तो पारीच्याच भाकरी खाईन, नाही तर उपाशीच राहीन. होय हा. लयच कौतुक चाललं होतं. लय कौतुक केलं त्यांनी. करणारच. अहो अख्ख्या गावात असं कोण भाकरी करत नाही तशी रुपा भाकरी करते, मोठ्या लट निसत्या. पापड कसा येतो निसता कडक एकदम. लय नावाजीत होते ते म्हणले, काय भाकरी फुगत्यात तो या बायकोच्या, पण केल्या ना चुलीवरच्या सांज्या आल्या असे म्हणले ते दाजी. निसत्या बाया तोंडच नाही फुगवत, भाकऱ्या पण फुगवत्यात. चांगलं करत्यात हा. कर ना भाकरी. किती पाहिजे त्या? 6 कर, 6 बास होते ना आम्हाला. बर चांगलीच मटणाची पार्टी आहे मग अजून. ए पारे, तुला कस काय कळलं आम्ही मटणाची पार्टी आहे म्हणून? कस काय माझी? मग अहो, आता भाकरी बाजरीच्या नाही लागलाय, मग तिथं मटणाचीच पार्टी असणार. हा, मटण. स्क्रू हाणायचं असेल. मग आता तुमची सोय केली, हा. मग मला पण येताना पनीर टाकला आणा ना. पनीर टाकला नसतं पारे, पनीर टाकला नसतं. पनीर मसाला असतो. घ्या, तुम्हाला पण येत नाही. मग पनीर टिक्का आणा, पनीर टिक्का. पनीर टिक्का आणोय. हा, मला लय आवडतंय. चालतंय, घेऊन येईन पनीर नक्की टिक्का. आणणार ना? हा. मग लगेच भाकरी टाकते, आरावरच्या एकदम गरम गरम भाकरी. आता श्यामराव दुकान बंद केलं तर हा चाललो घरी. काय रे अरे काय नाही. बरं येत महत्वाचे त्या बर. खबर हा काय झालं? झालं काय नाही. मग बरं तुम्हाला दंडा घालून डेपुटी आणि जालू आणि प्लस तुमचे दाजी चाललेत पार्टी करायला. काय हा म्हणजे मला ना सांगता? हा आणि त्याचा दोन धरणार माहिती का? कोण? स्वतः श्रीपाद शहाणे श्यामरावचे दाजी तरचा धरणारे. असं आहे का? हा आणि त्यांना जोडे आमचे डेपुटी आणि जालू ते पण 2 किलो मटन. होय. हा आयला मला सांगितलंच नाही राव. 4 वाजता जाणार आहे ती बहुतेक. मला वाटलं फोन आला असेल म्हणून म्हणलं जाता जाता सांगा तुम्हाला. मला सांगितलंच नाही ना डिग्या. तसं सांगते. 4 वाजता जाणार आहेत ना? हा बरं. चला येऊ द्या. हा ये ना. तू नाही जाणार का पार्टीला? नाही मला नाही म्हणले डेपुटी. होय. दुकानमध्ये असतं 2 चॉकलेट दिले असते. होय घरी. खबर सांगत नाही तुम्हाला. जालू, ए जालू, जालिंदर, काय होते पुढे? अरे जायचं ना, 4 वाजले ना. हा, लगेच घेतो भाकरी. गायला खायला ताकीत होतो. चला ना, घरात बसा ना. घरात नको आता. दाजी कुठे? दाजी पुढे गेली असते तिकडे दुकाना पैसे बरं असते. ये भाकरी घेऊन पटकन ये. लगेच चल, बांधतो. पटकन ये, थांबो तुम्ही. हा. काय कुठाना झालं पाहिजे. काय झालं दाजीला? काय झालं दाजीला तुम्हीच पहा आता. राम राम. काय झालं? अहो, ठॉय झाले ती. काय झाले? हा काय कळना मला नेमकं कुठं पेले न कोणी पाजली काही तपास लागा ना. फुल पेले, चालता बी आहे नाही. कवा शिक पेलेत? आता मला तरी काय माहित. येथे येऊन पाहतो मी. आता घरी जेवायला गेलो येऊन पाहतो दुकाना पैसे पाडलेले. कोण आलं? कोण नाही दाजी तुम्ही शांत राहा. झालं. हा दाजी शांत राहा दाजी तुम्ही आता. आता तुला सांगायला काय हरकत नाही. दाजीने आमच्या सकाळी आले 11 वाजता माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला पार्टी द्यायची. आणि आम्हाला आता हे काय आल्या बाजरीची भाकरी बिकरी घेऊन आलोय मग कडक भाकरी आणल्यात. म्हणजे आले. लयच पिले राव दाजी तू. एवढी काय प्यायची मग? मेवण्याचं दुकान एवढं पक्क नाही. सेटर मोडून असे झोपून राहा शांतपणे. काय झालं? काय नाही. अरे आम्हाला नादी लावलं दाजींनी. मला जेवायला जायचंय. श्यामरावला सांगू नका ना, माझ्या बायकोला सांगू नका म्हणला. मला घरी खाऊन देत नाहीत. बरोबर आहे. आम्ही दुपारी जेवलो नाही अडे. त्याचाच कुठाना झाला जायला ह्यो. तर ते रामरामच घालते. तुम्ही शांत राहा बरं दाजी. तुम्ही 2 मिनिटं जरा. एक तर डोक्याला ताप झाला कसं निसतो मला. घरी बी नेता घरी येईना ती आणून बाय- ठेवतो काय दाजी दारू 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 काय माहिती कुठं काय गेलं मला. घरी बी नेता ना त्यांना. माझी बायको म्हणून असा प्याताळ मेव नाही का तुमचा. आणि तिकडे जर यश मला कळलं तर भाऊ तो मग विषयच नाही. आणि बरोबर आहे झाल्या तुम्ही त्यांना मटणाचं नाव काढलं पार्टीला जायचं त्यामुळे ती पिऊन आली काय नो. चालतंय ते. अरे हे अरे तिथं भाऊ, ठरलं होतं पळडे प्यायचं. ते. इथं त्यांचं तिथं ते ठरलं होतं प्यायचं. टाकते. रामरामच घालतात. आल्यापासून निश्चित रामरामच घालतात. काय दाजीराव आपलं ठरलं नव्हतं ते पिपळाच्या झाडाखाली पार्टी करायची म्हणून.
मी जेवलो नाही राव डेपुटी. तो पिपळाचं झाड हॉटेलवर चाललं होतं आपलं. तुमचं कोणतं पिपळाचं झाड ठरलं होतं काही कसं म्हणतो. ते पार्टी ठरली होती. पार्टीमुळे झाला सगळा घोल तुमच्या यो. त्यांना आईला. चट लागली आले पिऊन ती आता. मी येत नसतो हॉटेलला कधी. ह्या बधीर ही घेऊन आलं आणि मला म्हणले मी बधीर जायचं. नाही. दुपारी जेवलो नाही अडे. काय दाजी राव अख्या गावाला दौंडी देते न आता पिऊन पडते. राम राम. हा राम राम एकदम राम राम असा दंडवत माझा तुम्हाला. शांत बसा म्हणतोय तुम्हाला. घरी सोडायचं का आता. अहो घरी नको ना म्हणलं मी तुम्हाला. माझी बायको डेप्युटी राम हे असं घरी गेलो बायको राम राम घालते बाई. 100-300 राम झालेत ना. गप्प बसा ना आता. आम्हाला जेवायला बोलले न राम राम घेऊन झोपले. राम राम. बैठले का ये मा सोडायचं घ्यानला घरी. नाही ना हो. अहो ती बायकोला जर कळलं घरी हा माणूस पिऊन आला तर ती घरी ठेवायची नाही. आणि ती रेशमा वहिनी लगेच ताईला कळलं. आता काय करायचं पार्टीचं. तू देतो पार्टी मला. हे जर कळलं ना पार्टीचा गोळ झाला तुम्हालाच बोलून रेशमा ताई मग मारण्याची. डेप्युटी, बायकोला राम राम माझ्या. चांगलं राम राम आहे भाऊ. आता करायचं काय आम्ही भाकरी बिकरी करून आणले उपाशी मारायला लागलो. चल आता चटणी बेसन करू भाकरी खाली. काय घरी बेसन घालू. करू ना. तो माणूस जर पार्टीला घेऊन जायचं म्हणलं ती रेशमाताई मागे येईल. चल चल काय बघतो. डेप्युटी राम ए, राम राम दाजी राम राम. गेली दाजी गेली ती दाजी एक नंबर एक्टिंग ठोकली हो तुम्ही करत ना. राम राम म्हणता म्हणता लांब लांबच दिले काढून. तुझ्यामुळे झालं ना सगळं हे शामराव. म्हणजे आता मला डेप्युटीला पार्टी द्यायची होती. मी त्यांना 2-4 वेळा आमंत्रण पण दिलं होतं. 2-4 वेळा त्यांच्या पार्ट्या मी खाल्ल्या होत्या. अहो ठीक आहे ना डेप्युटी वेगळे पण ज्याला तुम्हाला नाही माहिती या गावाला गाडीतो. तुमचं दारूच बिल केलं असतं 2-4 हजार रुपये आणि तुम्हाला ठॉय केलं असतं माहितीये का. अरे पण मला तसं योग्य नाही वाटत भाऊ. जाल्याचं दे सोडून पण डेप्युटी तर मला 2-4 वेळा घेऊन गेले होते ना जेवायला. डेप्युटीचं बघू आपण का हवी. तुम्हाला लईच पार्टी देऊ वाटते ना. मला द्या ना राव. मी तुमचा सख्खा मेवून राव. मला नाही म्हणले तुम्ही हा आणि तुम्ही चालले होते. तुझ्यामुळे तर माझं मटण खायचं बंद झालं तर तुला कुठं पार्टी देऊ मी. आता मी बी खातो ना का बाबा. खाल्लं असतं तुमच्या बरोबर. मी काय सांगितलं असतं का रेशमा ताईला तुम्ही नका त्यांचं टेन्शन घेऊ. चला आपण खाऊ तिकडे मस्त. अरे मी ते जालेला ना त्याचं लावून भाकरी सांगितलं होतं. ते लावून त्याला मी बाजरीच्या भाकरी कशाचा तीळ त्याच्याकडे कशाचा काय शेंगदाण्याचा कूट टाकून भाकरी खाऊ घातल्या असत्या तुम्हाला. तुम्हाला मस्तपैकी ढाब्यावर तंदूर मधल्या बाजरीच्या भाकरी खाऊ घालतो. चला तुम्ही फक्त मजा करू आपण. अरे बापरे दाजीची दारू लय लवकर उतरली. हा मला म्हणला जे आल्या मला थांबा ना थोड्या वेळ तुम्ही म्हणून मी थांबलो. नाही तर मला खरंच वाटलं तर दाजी दारू फुल पेले तर आता. दाजी राम राम डेप्युटी. राम राम आलं लक्षात तुमचं. पण राव एवढा राम राम नव्हता घालायचा. एवढी टोपी नव्हती घालायची. आम्हाला काही घरी मटण भेटत नाही काय. हो डेप्युटी साहेब तसं नव्हतं राव. मग थोडं माझ्या भावनाही तुम्ही समजून घ्या. कसं होतं राव. कसं होतं राव. मग हे शामरावनी मला सगळं नाटक करायला सांगितलं. काय केलं शामरावनी. काय म्हणलं शामराव. काय म्हणलो म्हणजे तुम्ही मला सोडून तिघं जाणार होते खायला आणि मला घरी ठेवणार होते का. अरे दादा आम्ही म्हणलो होतो शामरावला घ्या. तो म्हणला शामरावला जर कळालं तर बाई रेशमाताईला कळत नाही. रेशमाताई मला मटण बाहेर खाऊन देत नाही आता आम्हाला. तुम्हाला माहित नाही का मटण किती आवडतं मला. मग मला माझं तोंडचं तुम्ही काढलं म्हणले. मग मी म्हणलं तुम्हाला बी नाही जाऊ द्यायचं. लय लाल गाजरे काय बिनलाजा येड्या तू. दाजी काय तो एकटाच आहे का गावात. आमचा दाजी नाही काय. हा होय लगेच आम्ही चाललो होतो तुला लगेच राग आला. एखादा म्हणतो जाऊ दे बा चाललेत माय मेवण्याला घेऊन तर येतेच जेवून. हा होय बरं आहे तुमचं. डेप्युटी यांनी मला दारू प्यायचं नाटक करायला लावलं. आम्हाला काढून द्यायचं होतं ना. हा हा. आम्हाला काय मटण भेटत काय. आता एक काम करा सगळं सोडून द्या. आपण 3 जण जाऊ जेवायला. हो कोण. हा तुम्ही 3 जण. मी नाही येत. काऊन. अरे डेप्युटी नाही तुम्ही मी आणि जाल्या याला नाही घ्यायचं. शामरावला नाही घ्यायचं मला बरोबर. नाही घ्यायचं का. मला नाही घ्यायचं म्हणजे अवघड आहे तुमचं. मग म्हणजे आधी तुम्ही तिघं जाणार होते आणि आता माझ्या मनाचा नाही विचार केला. मी खोटं करायला लागलो तर परत तुम्ही तिघं जाणार का आता. हे बघा मी काय तुमच्या खाण्यावर नाही बसलेलो. मी बिनलाजा नाहीये बरं का जाऊन खायचं असलं तर मी एकटा किती खाऊ शकतो. तुम्ही जायचं ठिकाण जेवायचं दाजी. पण तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती राव मला. ओ डेपुटी ऐका ना तुम्ही तसं नका करू. आपण चौघ बी जाऊ ना. चौघ जाऊ. आम्ही बिनलाजे काय मटणा करता लोकांच्या मागे पळतो. जा द्या डेपोटी मग मी जातो ना. तू तर जाशील रे. तुझं काय नाही. तुला फक्त मटण वारपायचंय. आपला आत्मसन्मान बिकायची जे आपल्याला भेटत नाही का. यांनी नाटक केलं आपल्यासाठी आपल्याला काढून देण्यासाठी. एक काम करा डेप्युटी झालं गेलं सोडून द्या. आपण सगळेच जेवायला जाऊ. हा आता तुम्ही सकाळी मला न कळवता ठरवलं होतं तेव्हा मला किती वाईट वाटलं असतं माझ्या मनाला. म्हणून मी असं वागलो. आयला गुंडाळ आहेत येड्या तुम्ही. आता दाजीमुळे बरं का कसं आहे पाहुणा आहे. पाहुणा म्हणून मी जेवायला येतो. नाही तर तू जरा मी आलोच नसतो जेवायला. अहो दाजीमुळेच चला. चला आता पण तिथं काही कुठं नाही घालू नका दाजी. आता इथे रामराम घातले 300 तिथं 500 रामराम घालू नका. लिमिट प्यायची लिमिट मध्ये खायचं. रेशमाताईला कळलं बी नाही पाहिजे. हा हा आणि तू तुझा पोटवर ताबा ठेव. रेशमाताईला इकडून नाही कळायचं पण मागून कळन. तो फवारी सोडू. चला थोडी मी घेईन. सोड. हा घे चल. ये, चल वाटा देत नव्हतो मी. मग आपलं मी सेपरेट घेईन. तू काय